Hello dear students, today we are going to see history of novel. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी मधील हिस्ट्री ऑफ नॉवेलचे मोस्ट प्रोबेबल परीक्षेमध्ये येणारे MCQs बघूया. लेट अस सी सम MCQs. Now see first question, fill in the blanks. First, the 18th century gifted literature with two new forms of writing. They are space and space. तर याचं ॲन्सर बघा काय राहील, दी पिरियॉडिकल एसे. फर्स्ट ब्लँकमध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, दी पिरियॉडिकल एसे. अँड सेकंड ब्लँकमध्ये काय घ्यायचं आहे, नॉवेल. नाऊ सी सेकंड सेंटेन्स. दी प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड स्पेस मिनिंग स्पेस असं दिलेलं आहे. तर याचा ॲन्सर बघा, पहिल्या स्पेसमध्ये काय घ्यायचं, नॉवेला. म्हणजे द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड कोणता आहे, नॉवेला. मिनिंग, नॉवेलाचा मिनिंग काय होतो, न्यू. म्हणून सेकंड स्पेसमध्ये काय लिहायचं तुम्हाला, न्यू. नॉवेल इज डिफाईन्ड ॲज स्पेस. आता तुम्हाला याची डेफिनेशन लिहायची आहे. ॲन्सरमध्ये बघा मी ॲन्सर दिलेला आहे. अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. नंबर 4, अर्लियर थ्रेड्स ऑफ नॉवेल जीनर कॅन बी फाउंड इन व्हर्जियल्स स्पेस और मेलरीज और जॉफ्री चॉसर्स स्पेस. पहिल्या स्पेसमध्ये कोणते उत्तर येणार आहे, फाउंड इन व्हर्जियल्स. त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, इकोलॉग्स. और मेलोरीजच्या याच्यामध्ये काय लिहायचं आहे, और मॉर्टेडी ऑथर. और जॉफ्री चॉसरच्या याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, कंटेम्पररी टेल्स. नंबर नेक्स्ट, स्पेस 1010 हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. 1010मध्ये जागतिक प्रथम कादंबरी कोणती वर्णन करण्यात आली होती. ते ॲन्सर बघा काय आहे, मुरासाकी शिकिबुज. मुरासाकी शिकिबुजनं कोणतं लिहिलेलं होतं नॉवेल, टेल ऑफ जेनजी. नंबर 6, डॉन क्विझोट हॅज बीन रिटन बाय स्पेस. ॲन्सर बघा काय असेल, डॉन क्विझोटनी कोणती कादंबरी लिहिली आहे, मायकल डी सर्वंटीस. नंबर 7, the 18th century new literature was characterized by space and space. ॲन्सर बघा, पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट स्पेसमध्ये काय घ्यायचं आहे, स्पिरिट ऑफ रिअलिझम. अँड दुसऱ्या स्पेसमध्ये डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. हे पाठ करून ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. नाऊ नेक्स्ट, द अपिअरन्स ऑफ स्पेस अँड स्पेस अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. आता फर्स्ट स्पेसमध्ये काय आन्सर येईल, द अपिअरन्स ऑफ न्यूजपेपर्स. पहिल्या स्पेसमध्ये तेच घ्यायचं, न्यूजपेपर्स. अँड सेकंड स्पेसमध्ये काय घेणार, मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. तर सेकंड स्पेसमध्ये काय घ्यायचं तुम्हाला, मॅगझिन्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, मॅच दी फॉलोविंग नॉवेल्स इन कॉलम ए विथ द नॉवेलिस्ट इन कॉलम बी. म्हणजे काय करायचं तुम्हाला, जोड्या जुळवायच्या आहे. पहिल्या कॉलममध्ये नॉवेल्स दिलेले आहे आणि त्याचे नॉवेलिस्ट कोण आहे, म्हणजे ते लिहिणारे कोण आहेत, त्यांची आपल्याला जोड्या जुळवायची आहे. कॉलम एमध्ये बघा, फर्स्ट द पिलग्रिमेज प्रोग्रेस. कॉलम बीमध्ये आता याचे आन्सर काय असेल, सी, जॉन बन्यान. पिलग्रिमेज प्रोग्रेस कोणी लिहिलं आहे, जॉन बन्याननी. शाबास. सेकंड, ओरुनुकू. ओरुनुकू कोणी लिहिलेली आहे, कोण आहे नॉवेलिस्ट, बघा कॉलम बीमध्ये ए नंबर, आफ्राबेन. आफ्राबेननी ओरुनुकू ही कादंबरी लिहिलेली आहे, ठीक आहे. नंबर 3, गुलिवर्स ट्रॅव्हल्स. आता गुलिवर्स ट्रॅव्हल्स कोणी लिहिलेलं आहे, जोनाथन स्विफ्ट. ॲन्सर आहे तुमचं जोनाथन स्विफ्ट. आणि लास्ट 4th दिला आहे, रॉबिन्सन क्रुसो. रॉबिन्सन क्रुसो कोणी लिहिलेलं आहे, बघा कॉलम बीमध्ये डॅनियल डिफो यांनी हे लिहिलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. बघा नंबर 1, द फिमेल नॉवेलिस्ट मेरी ॲनी इव्हॅन्स रोट अंडर दी सिडोनेम्स. आता याचा ॲन्सर काय असेल, तर याचा ॲन्सर लिहावं लागेल तुम्हाला, जॉर्ज इलिओट. हां. नेक्स्ट, व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ द स्पेस टेक्निक इन द इंग्लिश नॉवेल. आता व्हर्जिनिया वुल्फ पायनियर असणारं कोणतं असं इंग्लिश नॉवेल आहे त्यांनी लिहिलेलं, व्हर्जिनिया वुल्फनी, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. राईट. नंबर नेक्स्ट,
अ व्हेरी फेमस फिमेल नॉवेलिस्ट स्पेस रोट नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. आता क्राईमवर आधारित सर्वोत्तम अशी प्रचलित असणारी नॉवेल कोणती आहे? तर ॲन्सर आहे अगस्ता ख्रिस्ती. नंबर नेक्स्ट, फर्स्ट स्पेस अँड सेकंड आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय अगस्ता ख्रिस्ती. तर 2 स्पेसमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर फर्स्ट आन्सर काय येईल? तर हर्कुलस पायरट अँड सेकंड आन्सरमध्ये मिस मार्पल. नाव सी सेकंड. नाव सी नेक्स्ट, ब्लँक बाय ब्लँक वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन्स. तर ॲन्सरमध्ये काय येईल बघा. फर्स्ट स्पेसमध्ये राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. म्हणजे बायच्या नंतर तुम्हाला काय लिहायचं आहे? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. नाव नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. नंबर 1, सलमान रश्दी अँड व्ही.एस. नैपाल आर इमायग्रंट ऑथर्स ऑफ द 20th century. स्पेस काय आहे? ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू. ॲन्सर घ्या ट्रू. सेकंड, वर्जिना वुल्फ इज द पायोनियर ऑफ दिस गॉथिक नॉवेल्स. आता वर्जिना वुल्फ ह्या गॉथिक नॉवेलच्या पायोनियर आहेत का? फॉल्स आहे. ॲन्सर लिहा फॉल्स. नंबर सी, मुरासाकी शिकिबुज टेल ऑफ जेंजी हॅज बीन डिस्क्राईब ॲज द फायनल रिवेल. राईट. म्हणजेच मुरासाकी शिकिबुजने काय लिहिली होती? कोणती नाव लिहिली होती? टेल ऑफ जेंजी. म्हणून ते ट्रू येईल. नंबर नेक्स्ट, द नॉवेल ॲज अ फॉर्म हॅज बीन डिझाईन टू वॉइस द ॲस्पिरंट ऑफ द अप्पर क्लासेस. फॉल्स. ॲन्सर लिहा फॉल्स. नाव नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोविंग नॉवेलिस्ट विथ दी नॉवेल्स. बघा पहिल्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे? नॉवेलिस्टचे नावं दिलेले आहे. नॉवेलिस्ट म्हणजेच काय? ज्याने कादंबरी लिहिते त्यांची नावं दिलेली आहे. आणि त्याच्यासमोरच काय दिलेलं आहे? नॉवेल. म्हणजे त्यांनी कोणत्या प्रकारच्या नॉवेल लिहिलं आहे ह्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे? मॅच करायचं आहे, म्हणजे जोड्या जुळवायची आहे. फर्स्ट बघा पहिल्या नंबरवर काय दिला? कोण नॉवेलिस्ट आहे? सॅम्युअल रिचर्डसन. सॅम्युअल रिचर्डसनने कोणती नॉवेल लिहिली आहे? तर या ठिकाणी सी नंबरची. सी नंबर काय दिलेला आहे? व्हर्च्यू रिवॉर्डेड हे त्यांनी नॉवेल लिहिलेली आहे. त्यामुळे मॅच कशाशी होईल ती? सीशी. सी सोबत व्हर्च्यू रिवॉर्डेड. नंबर सेकंड, मेरी शेली. मेरी शेलीने काय लिहिलेलं आहे? फ्रँकस्टेन लिहिलेलं आहे. कोणती नाव लिहिलेली आहे? फ्रँकस्टेन ही नाव लिहिली आहे मेरी शेलीने, फ्रँकस्टेन. नंबर थर्ड, फ्रान्सिस बर्ले हे नॉवेलिस्ट आहे. यांनी कोणती लिहिलेली आहे? युवेलिना. युवेलिना ही नॉवेल लिहिलेली आहे. आणि नंबर 4, ब्रॉन्टे सिस्टर्स. ब्रॉन्टे सिस्टरने काय लिहिलेलं आहे? कोणती नॉवेल लिहिलेली आहे? दी रुथरिंग हाईट्स.